36 जिल्हे, 36 बातम्या. न्यूज G9 महाराष्ट्र. उत्तर तुमच्या प्रश्नांची. गुरुकुंज मोझरी येथील बस स्थानक परिसरामध्ये गेल्या काही महिन्यांपासून खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झालंय. यामुळे प्रवाशांसह बस चालकांना मोठ्या त्रासाला सामोरं जावं लागतंय. मुख्य प्रवेशद्वारावर टाकलेल्या मातीमुळे पावसाळ्यामध्ये चिखलाचं साम्राज्य निर्माण झालंय. एसटी महामंडळाच्या अमरावती आगाराच्या या गंभीर समस्येकडे पूर्णपणे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप प्रवाशांनी केलाय. बस स्थानक परिसरामध्ये पडलेल्या खड्ड्यांमुळे बस वाहतुकीला मोठा अडथळा निर्माण होतोय. बस स्थानकाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ प्रवाशांच्या सुविधेसाठी सुरुवातीला माती टाकून तात्पुरती मलमपट्टी करण्यात आलेली होती. मात्र आता पावसाळा सुरू झाल्यामुळे या मातीचा चिखल झालेला आहे. परिणामी बस स्थानकात ये जा करताना बसेस घसरण्याचा आणि वाहतुकीचा खोळंबा होण्याचा धोका निर्माण झालाय. या चिखलामुळे बसचे स्टेअरिंग आणि इतर तांत्रिक भागावर परिणाम होत असल्याचं चालकांचं म्हणणं आहे. या गंभीर समस्येबाबत गेल्या 4 महिन्यांपूर्वी प्रहार जनशक्ती संघटनेच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात आलेलं होतं. त्यावेळी प्रशासनाने बस स्थानक परिसरातील खड्डे बुजवण्याचं काम आणि सुरक्षिततेसाठी CCTV कॅमेरे बसवण्याचं आश्वासन दिलेलं होतं. मात्र 4 महिने उलटूनही अद्याप एकही आश्वासन पूर्ण झालेलं नाहीये. एसटी महामंडळाच्या अमरावती आगाराच्या या ढिसाळ आणि दुर्लक्षित कारभारामुळे नियमित प्रवास करणाऱ्या प्रवाशांमध्ये तीव्र संताप व्यक्त होतोय. तात्पुरती मलमपट्टी न करता गुरुकुंज मोझरी बस स्थानक परिसरातील खड्डे आणि मुख्य प्रवेशद्वारावरील चिखलाची जागा डांबर किंवा सिमेंट कॉन्क्रीटने पक्की करण्यात यावी अशी मागणी येथील स्थानिक नागरिक आणि प्रवाशांनी केली आहे. प्रशासनानं यावर तातडीने तोडगा न काढल्यास भविष्यामध्ये मोठे आंदोलन छेडण्याचा इशारा देखील नागरिकांनी दिलाय. न्यूज G9 महाराष्ट्रासाठी नंदकिशोर मते, दिवसा.